Hello everyone. We already started the second topic. Okay, that is your nutrition and health. Okay, we covered all the introduction of this topic. Okay, I think we are going to cover the vitamins. Okay, we already covered this vitamins. All right, thiamine. These are the some of the important vitamins. Okay, vitamin B6, B12. Okay, I think vitamin C. Okay, deficiency of vitamin C बघूया आपण. Deficiency of vitamin C results in scurvy. Okay, scurvy नावाचा डिसीज होऊ शकतं. Okay, write the deficiency diseases of vitamin C. Scurvy. Okay, हा scurvy disease. The sign of which are swollen and bleeding gums. Okay, bleeding gums. Subcutaneous bruising or bleeding. Okay, एक नवीन शब्द आहे bleeding ला bruising into the skin of joints. Delayed wound healing, anemia, weakness. Scurvy, which was once an important deficient disease, is no longer a disease of world importance right now. Okay, स्कर्वी हा खूप जुना डिसीज होता, पण सध्याच त्याचा रेशो कमी झालेला आहे. ओके, आतापर्यंत आपण प्रोटीन्स पाहिलं, कार्बोहायड्रेट्स पाहिले आणि सगळे विटॅमिन्स पाहिले. ओके, नेक्स्ट पार्ट आहे माल न्यूट्रिशन. माल न्यूट्रिशन म्हणजे काय? कुपोषितपणा असं म्हणतो आपण, कुपोषण. ओके, जर सगळे इसेन्शियल विटॅमिन्स, फायबर्स, प्रोटीन्स, ओके, मिनरल्स जर बॉडीमध्ये मिळाले नाही तर कुपोषण होऊ शकतं. ओके, माल न्यूट्रिशन असं आपण म्हणतो. त्याचं डेफिनेशन बघा, ॲज पर WHO. WHO मीन्स व्हॉट? वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन. द सेल्युलर इम्बॅलन्स बिटवीन द सप्लाय ऑफ न्यूट्रिएंट्स and energy and the body's demand for them to ensure growth, maintenance and specific functions. ओके, बॉडीज जितकं आपलं डिमांड आहे किंवा आपलं न्यूट्रिएंट्स जितकं सप्लाय आहे ते जर होत नसेल तर बॉडीचं आपलं ग्रोथ थांबतं, बॉडी मेंटेन राहत नाही आणि स्पेसिफिक फंक्शन सुद्धा सगळे कोलॅप्स होऊन जातात. त्याला आपण काय म्हणायचं? माल न्यूट्रिशन. Malnutrition is the condition that develops when the body does not get the right amount of vitamins, minerals and other nutrients it needs to maintain healthy tissues and organ functions. Okay, आता जर malnutrition झालं तर काय डिसीज होऊ शकतं बघा. ओके, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन, PEM असं म्हणतो आपण याला, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन किंवा PCM पण म्हणू शकतो, पण प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन. ओके, दोन टाईपचे डिसीज होऊ शकतात. ओके, जर बॉडीमध्ये प्रोटीन डिफिशियन्सी असेल तर. ओके, दोन टाईपचे डिसीज होतात. ओके, फर्स्ट आहे मॅरास्मस आणि नंबर सेकंड आहे क्वाशिओर्कर. ओके, इट रिप्रेझेंट सिंपल स्टार्वेशन, भूकमारी म्हणतो आपण त्याला, भूकबळी किंवा भूकमारी. ओके, द बॉडी अडॉप्ट्स टू अ क्रोनिक स्टेट ऑफ इनसफिशियंट कॅलरी इनटेक. ओके, त्याला आपण काय म्हणायचं? मॅरास्मस. ओके, ते साइन अँड सिम्पटम्स आपण बघूया. क्वाशिओर्कर म्हणजे काय? इट इज द बॉडीज रिस्पॉन्स टू इनसफिशियंट प्रोटीन इनटेक बट युजली सफिशियंट कॅलरीज फॉर एनर्जी. ओके, आपण ह्याचे ऍक्च्युअल फोटोग्राफ्स मी तुम्हाला इथे ऍड केलेल्या या स्लाइड्स मध्ये. ओके, प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन. बॉडीमध्ये जर प्रोटीनची कमतरता असेल तर कुपोषित बालक कसं दिसतो बघा. ओके, हा कुपोषण असा दिसतो. PEM इज ऑल्सो रेफर्ड ॲज प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन. मी तुम्हाला मगाशी सांगितलं. इट इज ऑल्सो कन्सिडर्ड ॲज अ प्रायमरी न्यूट्रिशनल प्रॉब्लेम इन इंडिया, ऑल्सो कॉल्ड द फर्स्ट नॅशनल न्यूट्रिशनल डिसऑर्डर. ओके, हे न्यूट्रिशनल प्रॉब्लेम आहे इंडियामध्ये. ओके, द टर्म प्रोटीन एनर्जी माल न्यूट्रिशन applies to a group of related disorders that include marasmus, kwashiorkor or intermediate state of marasmus and kwashiorkor. Okay, PM is due to food gap between the intake and requirement. जितकं आपलं बॉडी मधला डिमांड आहे तेवढं जर न्यूट्रिएंट सप्लाय जर होत नसेल बॉडीला तर त्याला काय म्हणायचं आपण? फूड गॅप. ओके, तर तो पर्टिक्युलर पेशंट बिलो 5 years ऑफ एज मध्ये हे प्रोटीन कॅलरी माल न्यूट्रिशन होऊ शकतं.
या डिसीजला काय म्हणायचं आपण, मॅरास्मस, कुपोषित बालक असं दिसतं. आता कॉजेस ऑफ पीएम बघा, सोशल अँड इकॉनॉमिक फॅक्टर्स. ओके, सोशली जर तो पुअर असेल, ओके, कुठे जर जंगलात बिंगलात राहत असेल, इकॉनॉमिकली जर तुझा तो वेल साऊंड नसेल तरी सुद्धा होऊ शकतं. बायोलॉजिकल फॅक्टर्स आहेत, त्यामध्ये जेनेटिक्स आले, एन्व्हायरमेंटल फॅक्टर्स आले, रोल ऑफ फ्री रॅडिकल्स अँड एफ्लाटॉक्सिन्स हे काय गरज नाही आहे, एज ऑफ द होस्ट. ओके, among the social, economic, biological and environmental factors, the common causes are lack of breastfeeding and giving diluted formula. Okay, breastfeeding जर होत नसेल, स्तनला जर दूधच येत नसेल तर त्यावेळेस सुद्धा होऊ शकतं. ओके, किंवा घट्ट दुधामध्ये जर खूप पाणी घातलं आपण, डायल्यूट फॉर्म्युला म्हणू शकतो आपण त्याला. ओके, तर त्याच्यामुळे सुद्धा त्याचं पोट भरलं जात नाही. ओके, इम्प्रॉपर कॉम्प्लिमेंटरी फिडिंग. ओके, कॉम्प्लिमेंटरी फिडिंग सुद्धा आपण जर कमी दिलं किंवा दिलंच नाही तर ओव्हर क्राउडिंग इन द फॅमिली. ओव्हर क्राउडिंग जर असेल तर आपल्याला लहान मुलांकडे शक्यतो दुर्लक्ष होतं. इग्नोरन्स, ओके, दुर्लक्ष करणं. इलिटरसी, ओके, म्हणजे काय, साक्षरता नसणे, असाक्षर असणे. लॅक ऑफ हेल्थ एज्युकेशन, ओके, हेल्थ एज्युकेशन नसणे. पॉवर्टी म्हणजे गरिबी. इन्फेक्शन, ओके, काहीतरी इन्फेक्शन असेल तर. अँड फॅमिली डिसहार्मोनी, हे काय रे प्रॉब्लेम्स ऑफ पीईएम. पीएम म्हणजे काय, प्रोटीन, एनर्जी, माल न्यूट्रिशन. नेक्स्ट आहे कॉशी वर्कर बद्दल आपण थोडस माहिती घेऊया. द टर्म कॉशी वर्कर इज टेकन फ्रॉम द चीन लँग्वेज ऑफ घाना, मीन्स द सिकनेस ऑफ द विनिंग. ओके, सिकनेस ऑफ विनिंग म्हणजे काय, कुपोषित व्यक्तीचं आजारपण. ओके, Williams first used the term in 1933 and it refers to an inadequate means what, insufficient or incorrect amount. कमीत कमी प्रमाणामध्ये जर बॉडीमध्ये प्रोटीन जर गेलं तर आपल्याला कॉशी वर्कर हे डिसीज होऊ शकतं. प्रोटीन इंटेक, रिझनेबल कॅलरी इंटेक. कॉशी वर्कर ऑल्सो कॉल्ड एज वेट प्रोटीन एनर्जी malnutrition is a form of PM characterized primarily by protein deficiency disease आहे. राईट द प्रोटीन डिफिशियन्सी डिसीजेस इन डिटेल असं जर क्वेश्चन आलं तर हे तुम्हाला मॅरास्मस आणि क्वॉशी वर्करचे डिस्क्रिप्शन द्यायचं आहे. दिस कंडिशन युजली अपेअर्स ॲट द एज ऑफ अबाउट 12 months after breastfeeding is discontinued, but it can develop it at any time during a child's formative years. Okay, formative years म्हणजे काय, शक्यतो below 18 years. ओके, हे कधी होऊ शकतं. ओके, इट कॉजेस फ्लुइड रिटेन्शन, एडेमा असं म्हणतो आपण. एडेमाचं मी तुम्हाला डायग्राम दाखवतो. ड्राय, पिलिंग स्किन अँड हेअर डिस्कलरेशन. याचे लक्षणं काय बघा, हेअर ड्राय पडणे, ओके, ड्राय स्किन होणे, पिलिंग स्किन म्हणजे पिंपल्स लाईक आणि फोडीस येतात, आणि हेअर डिस्कलरेशन, हेअरचा कलर सुद्धा बदलून जातो. Kwashiorkor was thought to be caused by insufficient protein consumption, but with sufficient calorie intake, distinguishing it from marasmus. More recently, micronutrient and antioxidant deficiencies have come to be recognized as contributory. Victims of Kwashiorkor fails to produce antibodies following vaccination against disease, including diphtheria and typhoid. Okay. काही वॅक्सिनेशन करावं लागेल आपल्याला. सगळ्यात महत्वाचं आहे फूड मटेरियल इंटेक त्याचं वाढवलं पाहिजे. ओके, जनरली द डिसीज कॅन बी ट्रीटेड बाय ॲडिंग फूड, एनर्जी अँड प्रोटीन टू द डाएट. हाउएवर इट कॅन हॅव अ लॉंग टर्म इम्पॅक्ट ऑन चाइल्ड्स फिजिकल अँड मेंटल डेव्हलपमेंट अँड इन सिव्हिअर केसेस मे लीड टू डेथ. ओके, जर तसंच तो बालक जर कुपोषित राहिला किंवा फूड इंटेकच जर बॉडीमध्ये झाला नाही तर काय होऊ शकतं, त्याचं फिजिकल आणि मेंटल डेव्हलपमेंट थांबतं आणि इन सम केसेस त्याचं डेथ सुद्धा होऊ शकतं. ठीक आहे, आता तो ऍक्च्युअल क्वॉशी वर्करचा जो पेशंट आहे तो असा दिसतो. मी स्लाइड्स मध्ये शक्यतो ऍक्च्युअल फोटोग्राफ्स टाकलेले आहेत. ओके, कळतं, हातपाय छोटे दिसतात आणि आपण मुजूस असंही रोग म्हणतो. ओके, हातपाय छोटे दिसतात आणि पोट मोठं दिसायला लागतं. ओके, डिस्कलरेशन झालेलं आहे. आपण बघूया चेंजेस इन स्किन पिगमेंट. ओके, सगळ्या
प्रत्येक बॉडी पार्ट शक्यतो कलरिंग थोडंसं चेंजेस होत असतं. डिक्रीज मसल मास, ओके, मसल मास कमी होत जातं. डायरिया, ओके, फेलियर टू गेन वेट अँड ग्रो, ओके, फॅटिक, थकवा यायला लागतं त्यावर पर्टिक्युलर पेशंटला. हेअर चेंजेस इन कलर और टेक्स्चर, increase and more sensitive infection due to damaged immune system, irritability, large belly that sticks out, protrudes, असं पण म्हणतो त्याला. large belly म्हणजे आपण lethargy or apathy, okay, that's the condition. skin निघून पडणे, loss of muscle mass, rashes, त्याला आपण dermatitis म्हणतो. derma म्हणजे skin and itis means what? Inflammation of the skin is nothing but the dermatitis, ओके. शॉक लेट स्टेजला होऊ शकतो. स्वेलिंग म्हणजे फुगणे, ओके, एडेमा, ओके. नेक्स्ट आहे मॅरेस्मस, ओके. The term marasmus is derived from the Greek word marasmus, which means withering or wasting. Wasting means what? शक्यतो गळून पडणे, ओके. Marasmus is a form of severe protein energy malnutrition characterized by energy deficiency and emaciations, primarily caused by energy deficiency. Marasmus is characterized by stunted growth. Stunted या शब्दाचा अर्थ होतो ग्रोथ थांबणे, ग्रोथ स्टॉपेज, ओके, and wasting of muscles and tissues. wasting म्हणजे काय? गळून पडणे, ओके, किंवा इनफंक्शन होणे. Marasmus usually develops between the ages of 6 months and 1 year in children who have been weaned from breast milk or who suffers from weakening conditions like chronic diarrhea, okay. breast milk जर कमी असेल तर डायरिया जर असेल तर होऊ शकतं. हे त्याचे ऍक्च्युअल फोटोग्राफ्स आहेत, ओके. एकदम वीक होऊन जाता. सिव्हिअर ग्रोथ रिटार्डेशन, त्याचा जो ग्रोथ म्हणजे काय, वाढीव शक्ती आहे हळूहळू कमी होत जातं. लॉस ऑफ सबक्युटेनस फॅट, ओके, फॅट सुद्धा पूर्ण कमी झाले. सिव्हिअर मसल वेस्टिंग, मसल्स जो पार्ट आहे फक्त हाडं राहिले बघायला शिल्लक, मसलचे जो पार्ट आहे ते सगळं निघून गेलेलं, गळून पडलेलं, ओके. तिथं त्यांनी सपोर्ट सुद्धा लावलेले ते बेकार कंडिशन असतात. The child looks apparently thin and limbs appears as skin and bone. Limbs या शब्दाचा अर्थ होतो both hands and both legs is called as what? Limbs, ओके. ते सुद्धा खूप थिन झालेले आहेत, ओके. थिन म्हणजे एकदम बारीक झालेले आहेत, ओके. श्रीमंत बॉडी, ओके, असं ट्विस्ट केलं सगळ्या बॉडी. रिंकल स्किन, ओके. बोनी प्रॉमिनन्स, ओके, फक्त हाडं दिसतात असं बॉडी दिसायला लागतं. असोसिएटेड विटॅमिन डिफिशियन्सीज, फेल्युअर टू थ्राइव्ह, ओके. इरिटेबिलिटी, fretfulness and apathy, frequently watery diarrhea and acid stools, ओके. जे वेस्टेज आहे ते शक्यतो वॉटरी मध्येच रूपांतर होतं. Mostly hungry, but some are anoretic, okay. Dehydration, temperature is subnormal, muscles are weak, edema and fatty infiltration are absent, okay. नेक्स्ट पार्ट आपण मिनरलचा जो आहे तो आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला बघूया, ठीक आहे. आतापर्यंत झालेला पार्ट जो आहे ते कव्हर करा, ओके. प्रोटीन डिफिशियन्सी डिसीज, फॅटचे फंक्शन्स, मिनरल, त्याच्यानंतर कार्बोहायड्रेटचे फंक्शन्स, विटॅमिनचे सगळे फंक्शन्स, विटॅमिनचे सगळे केमिकलचे नावं, विटॅमिनचं क्लासिफिकेशन, ओके. सगळ्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, हे लक्षात ठेवा तुम्ही, ओके. एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला मी क्वेश्चन कसं विचारतो ते स्लाइड दाखवतो, ठीक आहे, सगळ्यात शेवटी आहे. क्वेश्चन तुम्हाला ऍज पर अॅन्युअल बोर्ड एक्झाम असं क्वेश्चन विचारतात. डिफाइन न्यूट्रिशन, okay, write its classification, protein function, okay, write the classification of vitamin, explain vitamin A, okay. असं क्वेश्चन येऊ शकतात. राईट अ नोट ऑन मालन्यूट्रिशन म्हटल्यानंतर तुम्ही डेफिनेशन लिहावं लागेल आणि क्वाशिओकर अँड मॅरेस्मस तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल, ओके. राहिलेला जो पार्ट आहे मिनरलचा ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला घेऊ.